धने पावडर एकदम सोप्या पद्धतीने घरी जर तयार करता येत असेल तर बाजारातून विकत आणायची गरज काय आहे, तेही 2 ते 3 महिन्याच्या आधी तयार केलेले धने पावडर. तर चला मग एकदम फ्रेश आणि एकदम सुगंधित धने पावडर घरी कसे तयार केले जातात. होममेड धने पावडर तयार करणे एकदम सोपी पद्धत आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि एक्स्ट्रा मेहनतसुद्धा लागत नाही. तर चला मग होममेड धने पावडर रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण होम धने पावडर बनवणार आहोत. बाजारातून तर आपण नेहमीच धने पावडर विकत आणत असतो, पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने धने पावडर रेसिपी घरी कशी तयार करता येते ते बघणार आहोत. धने पावडर बनवण्याकरता येथे मी 1 किलो धने घेतलेले आहे. छान उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे 2 दिवस. त्यासोबतच छान स्वच्छसुद्धा करून घेतलेला आहे. यामधला जो काडी किंवा कचरा असतो तो छान स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला. चला तर मग धने पावडर रेसिपीला सुरुवात करूया. धने पावडर बनवण्याकरता सर्वात आधी गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. धने पावडर बनवण्याकरता सर्वात आधी आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये थोडं तेल घालत आहे. धने भाजत असताना किंचित तेल जरूर घाला, त्यामुळे धन्याला कलर आणि सुगंध छान येत असतो आणि तो लॉंग लास्टिंग टिकून सुद्धा राहतो. आता पॅनमध्ये थोडे धने घालूया. धने भाजत असताना गॅस हा एकदम मंद आचेवर असायला हवा, तरच धने छान आतमध्ये भाजले जातात आणि छान कडक सुद्धा येतात. मंद आचेवरती धने आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटच भाजायचे आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. धने भाजून जर आपण धने पावडर तयार केले तर ते लॉंग लास्टिंग टिकत असते आणि त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येत असतो. त्यामुळे ही स्टेप खूप गरजेची आहे. कधीही तुम्हाला धनिया पावडर घरी बनवायचे असेल तर तुम्ही धने जरूर भाजा. इथे आपले धने छान भाजून झालेले आहे. आपल्याला ओव्हर सुद्धा धने भाजायचे नाही आहे. थोडे लालसर झाले की धने गॅस बंद करून द्यायचा. आता आपण धने चेक करूया की ते आतमधून छान भाजले गेले आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला धन्याचे 1-2 दाणे फोडून बघायचे आहे. ते जर इझिली फुटले तर समजून जायचे धने छान भाजलेले आहे. सेम याच पद्धतीने कढईमध्ये थोडं तेल घालूया आणि पुन्हा शिल्लक धने जे आहे ते सर्व भाजून घेऊया. धने पावडर घरी बनवायला एकदम सोपी आहे. एकदा जर आपण धने पावडर तयार करून ठेवले तर आपल्याला वर्षभर चिंता राहत नाही, कारण की एकदा जर धने पावडर आपण तयार करून ठेवले तर ते वर्षभर चांगले राहतात आणि घरी बनवल्यामुळे त्याचा सुगंध आणि कलर सुद्धा छान राहतो. येथे आपले सर्व 1 किलो धने छान भाजून झालेले आहे. आता 5 ते 10 मिनिट धने छान थंड करून घेऊया. धने बारीक करण्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतलेले आहे. धने छान थंड झालेले आहे. आता थोडे करून सर्व धने आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. अशाच प्रकारे तुम्ही मिरची पावडर सुद्धा घरी तयार करू शकता. सेम याच पद्धतीने ते सुद्धा छान वर्षभर टिकत असते आणि सुगंध आणि कलर सुद्धा एकदम परफेक्ट राहतो 1 वर्ष. इथे आपले धने छान बारीक करून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता बारीक केलेले धने आपण चाळणीने गाळून घेऊया.
मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम जर बारीक धनिया पावडर तुमचे तयार होत असेल तर धने पावडर गाळायची सुद्धा गरज पडत नाही. आता बारीक केलेले धने पावडर आपण चाळणीने छान गाळून घेऊया. धने पावडर गाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडे धने पावडर हे जाडसर जे राहतात ते चाळणीमध्ये वर येत असतात, त्यामुळेच धने पावडर गाळणे खूप महत्त्वाचे आहे. आता हे शिल्लक जाड धने पावडर आपण साईडनी काढून घेऊया आणि लास्टमध्ये त्यांना सुद्धा बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपले इथे मस्त बारीक असे धनिया पावडर तयार झालेले आहे. अशाच प्रकारे आपण सर्व धनिया पावडर येथे गाळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता येथे आपले परफेक्ट 1 किलोचे धनिया पावडर तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता धने पावडरला किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध सुद्धा सर्वत्र दळवळत आहे. अशा प्रकारे आपले होममेड धने पावडर घरी तयार झालेले आहे. परफेक्ट 1 किलोचे येथे मी धने पावडर तयार करून घेतलेले आहे. तयार धने पावडर आपण काचेच्या किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये भरू शकतो. येथे मी प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे तयार धने पावडर भरण्याकरता. बाजारातून तर आपण धने पावडर नेहमी विकत आणतच असतो, पण त्यापेक्षाही एकदम कमी किमतीमध्ये आपण घरी धने पावडर तयार करू शकतो. तयार धने पावडर सर्व भरणीमध्ये भरून घेऊया. ही भरणी परफेक्ट 1 किलोची आहे. तुम्ही बघू शकता येथे आपली परफेक्ट 1 किलोची भरणी भरलेली आहे. होममेड धने पावडर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. सोबतच माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. फ्रेंड्स, तुम्हाला धने पावडर रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. सोबतच माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.